नमस्ते, स्वागत आहे तुमचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव खालसा येथे. आज आहे 9 डिसेंबर 2025 आणि आज आमच्या शाळेमध्ये पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत शांतता पुणेकर वाचत आहे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट NBT, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 13 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून शांतता पुणेकर वाचत आहे हा उपक्रम संपूर्ण पुणे शहरामध्ये व्यापक प्रमाणात राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती दृढ करण्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरणारा आहे आणि त्यामुळेच पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही यामध्ये सहभाग असावा यासाठी आपल्या पुणे जिल्हा परिषदेने हा उपक्रम आपल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सुद्धा राबवलेला आहे व या उपक्रमाअंतर्गत आज आपण 9 डिसेंबर रोजी सर्वजण आपल्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवत आहोत. आजच्या स्पर्धात्मक युगात मुले अभ्यासाव्यतिरिक्त वाचन करीत नाहीत. मोबाईलमुळे वाचनाकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीचे महत्त्व कमी होत आहे. पण संस्कार व प्रगल्भता जागविण्यासाठी वाचन संस्कृतीचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. यातच वाचन संस्कृतीचे सार दडलेले आहे. भौतिक साधनांतून सुख मिळत नाही हे पाश्चात्य राष्ट्रांना कळून चुकले आहे. संस्कारक्षम असलेली भारतीय संस्कृती विचारावर व संस्कारावर आधारलेली आहे. तिला वर्धिष्णू करण्यासाठी गरज आहे वाचन संस्कृतीची. म्हणूनच मोबाईल संस्कृतीच्या काळात मुलांनी पुन्हा वाचनाकडे वळावे या उद्देशाने आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. खरं तर आज खूप दिवसांनी या उपक्रमामुळे आज आम्हीही सर्वजण मुलांबरोबर पुस्तकांशी गट्टी केली होती. अगदी शांत चित्ताने आमचे चिमुकले त्या पुस्तकांचा आस्वाद घेत होती.
शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम शाळा स्तरावर घेत असताना आम्ही आमच्या मुलांना हाऊसनिहाय बसवलेले आहे व या हाऊसनिहाय रचनेमध्ये प्रत्येक हाऊसचे गाईड जे शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांच्या मधोमध बसलेले आहेत. प्रत्येक हाऊसमध्ये इयत्ता 1ली पासून इयत्ता 7वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी एकत्रित सहभागी आहेत आणि विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार ग्रंथालयामधून हाऊस मास्टर्सने प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकं दिलेली आहेत. प्रत्येकाला आपापल्या आवडीचं पुस्तक मिळाल्यामुळं मुलं सुद्धा अगदी शांत चित्ताने पुस्तकांचा आनंद घेत आहेत. आजच्या या उपक्रमाच्या निमित्ताने खरं तर कितीतरी दिवसांतून आम्ही शिक्षकांनी सुद्धा अवांतर वाचनासाठी पुस्तक हातात घेतलं होतं आणि खरंच या उपक्रमाचं नावही अगदी सार्थ आहे. अगदी शांतपणे आम्ही सर्वजणांनी 1 तासभर पुस्तक वाचण्याचा आनंद घेतला. वाचन ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. वाचनामुळे शब्दसंपदा वाढते, आकलन शक्ती तीक्ष्ण होते, सर्जनशीलता विकसित होते आणि त्यामुळेच आजचा हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा होता. या उपक्रमाच्या सुरुवातीलाच माननीय पवार सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या उपक्रमाविषयी माहिती दिली होती. तसेच आजच्या या उपक्रमानंतर आपल्याला प्रत्येकाने वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण करावयाचं आहे व ते कोणत्या मुद्द्यांच्या आधारे करावयाचं आहे याची सुद्धा मुलांना कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे आमची मुले अतिशय शांतपणे पुस्तकं वाचत होती, कारण थोड्याच वेळात त्यांना वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण सर्वांसमोर सादर करावयाचं होतं. प्रत्येक हाऊसमधून 2 विद्यार्थ्यांनी पुस्तकांचं परीक्षण करावयाचं होतं. आज दुपारून आपल्या शाळेमध्ये शांतता पुणेकर वाचत आहे या उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेमध्ये गणेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव, मला तर वाटतं गणेगावकर वाचत आहेत असं मला वाटायला. इतर सहकारी शिक्षकांचं मी त्यांचे आभार व्यक्त करत आहोत. तर हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता नसावा असं मला वाटतं, कारण वाचन म्हणजे सर्वात प्रथम माननीय श्रीमंत सर यांनी वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण विद्यार्थ्यांना सांगितलं व त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपली आपली परीक्षणे नोंदवली. मी गोष्टीचं पुस्तक वाचलं. त्या गोष्टीचे नाव आहे आवडत्या गोष्टी. लेखक आहे राजा मंगळवेडेकर आणि त्या पुस्तकांमध्ये 108 पेज आहे आणि त्याची किंमत 150 आहे. ज्ञानेश्वर चातुर आहे. आज मी किशोर मासिक यातील मी गोष्टी व कविता वाचल्या, त्या मला खूप छान वाटल्या. हे किशोर मासिक हे डिसेंबर महिना 2022 मध्ये प्रकाशित झालं आहे. याचे संपादक हे
या पुस्तकाचे संपादक कृष्णकुमार पाटील व प्रकाशक विवेक गोसावी हे आहेत. यांनी खूप छान हे आहे. या पुस्तकातलं पहिलं शहाणा फडकुलं हे धडा मला खूप आवडला. ह्या धड्यात वाक्प्रचार म्हणी, पुन्हा आपण एका निरुपयोगी वस्तूंचा पुनर्वापर कसं करू शकतो याबद्दल पण सांगितलं आहे. एका छोट्याशा फडक्याचा भाग पण ते कसं आपल्याशी बोलतंय याची कल्पना केली आहे या पुस्तकात. नंतर शास्त्रज्ञ आजी दुसरा धडा आहे. ह्या आजी या आपल्या जीवनात आजी पण खूप पुढे गेल्या आहेत ह्या पुस्तकात सांगितलं आहे. आजीनी डार्विन यांच्या संकल्पना मांडल्या आहे. वाचलेलं पुस्तक राधाचं घर, लेखिका माधुरी पुरंदरे, प्रकाशन ज्योत्स्ना प्रकाशन, सन 2017. मुखपृष्ठावर 2 बहीण भावंडांचे चित्र, शेवटच्या पानावर त्यांचं कुटुंब दिलेलं आहे आणि त्या याच्यात 2 भावंडांचं नातं दिलेलं आहे. धन्यवाद. सॅफ्रॉन हाऊस मधून माझ्या गोष्टीचं नाव परक्या फुलांची गोष्ट. याचे लेखक उमेश करंबेकर आहेत. या पुस्तकातून सांगितलेले आहे की एक झाड होतं, माळरान होतं असं की त्यात मोठं झाड होतं. मी सॅफ्रॉन हाऊसमध्ये माझ्या मी आज एक गोष्ट वाचली आहे. त्या गोष्टीचे नाव आहे कुठे बांधायचं घर. त्याचे मूळ लेखक आहे मार्जान केशवजी आझाद. त्याचे भाषांतर शरद महाबळ यांनी केले. चित्रकार मोहम्मद महलट्टी. त्याची किंमत 70 रुपये आहे व त्या पुस्तकाला 14 पाने आहेत. तेरी मनेश बांगर आहे. माझे आउटलुक. माझ्या पुस्तकाचे नाव चालली रे. वय 45. पेज 10. नमस्कार बालमित्रांनो, आज आपल्या शाळेत शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम झाला. या उपक्रमाअंतर्गत मी आज बांबूचे घर हे पुस्तक वाचले आहे. या पुस्तकाचे लेखक नीरज जैन व अनुवाद दीप्ती विद्येश नाशिककर आणि चित्रांकन देवाशीष देव यांनी केलेले आहे. या पुस्तकाचे चित्रांकन वसंत कुंज यांनी केलेले आहे. या पुस्तकात एक मुलगा आहे. तो एका देशात राहत होता व त्याच्या वडिलांची दुसऱ्या देशात बदली झाल्याने ऑफिसमुळे त्याची आई म्हणती होती त्याला, आपण दुसरीकडे जात आहे, तुझं सामान आवर. पण त्याला खूप दुःख होते. त्याचे वर्गछंद, वर्गमित्र व त्याने काढलेल्या सर्व सहलीची त्याला खूप आठवण होती. तो त्याच्या आईला म्हणाला, आई आपण येथेच का नाही राहत. त्याची आई ओरडून म्हणाली, तुझ्या बाबाची बदली झाली आहे, आपण दुसऱ्या गावात जात आहोत. व त्याने नाईलाजाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी एरोप्लेनवरून ते 3 जण दुसऱ्या देशात आगरताळा येथे गेले व त्याच्या आईने त्याला बांबूचे घर हे दाखवले. बांबूचे घर बघून तो खूप आनंदी झाला व तो आईला म्हणाला, आता आपण येथेच राहूया. मी वाचलेल्या पुस्तकाचं नाव आहे आर्य चाणक्य. तुम्हाला माहित आहे का आर्य चाणक्य कोण होते? माहित आहे का? 6वी 7वीच्या मुलांना माहित आहे का? आणि त्याही पेक्षा हे जे 4 हाऊस आहेत, येलो, ग्रीन, सॅफ्रॉन आणि दुसरा कोणता आहे? ब्ल्यू. सगळ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी चांगली पुस्तकं वाचली आणि या ठिकाणी जसं पवार सरांनी सांगितलं हे मुद्दे तुम्हाला आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे आपण यायचं आणि पुस्तकं कशी वाचलेली आहेत त्याचं परीक्षण करायचं आहे. उपक्रमाच्या सर्वात शेवटी आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक पंडित मेहता सर यांनी सर्व चिमुकल्यांचं कौतुक केलं. तसेच आजचा हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व सहकारी शिक्षकांचे सुद्धा आभार मानले.
तुम्हा सर्वांना आमच्या शाळेमध्ये राबवलेला आजचा हा उपक्रम आवडला असेल तर कमेंट नक्की करा व लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.